नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पावसाळ्यामध्ये कसं विविध प्रकारच्या रानभाज्या येतात, तर त्याची आपण आज माहिती घेणार आहोत की कशा प्रकारच्या रानभाज्या असतात. तर चला पाहूया. ही आहे कुरडूची भाजी. आपण बघू शकता की कशा प्रकारे म्हणजे एकदम लालसर प्रकारची आहे. तर हिरव्या प्रकारची पण अशी भाजी असते, पण ही जी लालसर प्रकारची भाजी असते ती आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. तर ही कुरडूची भाजी आहे ती आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे आणि फायदेशीर आहे. म्हणजे आपण ही कुरडूची भाजी खाल्ली पाहिजे. तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला कुठे कुरडूची भाजी वगैरे दिसली तर तुम्ही अवश्य खा. तर आता आपण बघणार आहोत दुसरी भाजी. तर ही भाजी आहे केना भाजी. हे बघा, ह्या भाजीचं नाव आहे केना. तर ही भाजी आपण म्हणजे कसं कांदा, लसूण, मिरची अशी करून आपण सुक्या पद्धतीने पण करू शकतो किंवा ओल्या पद्धतीने पण करू शकतो. तर ही आपल्या खाण्यासाठी अतिशय उत्तम आहे. म्हणजे रानामध्ये अशा आपल्याला विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला मिळतात, पण त्याचा आपण आस्वाद घ्यायला पाहिजे. ही आपल्या एकदम घराच्या जवळ आहे, म्हणजे आपल्याला जास्त कुठे लांब बघायला पण जायला लागत नाही. एकदम आपल्या घराच्या ही जवळ भाजी आहे. तर ही जी भाजी आहे ती दिंड्याची भाजी, म्हणजे हा जो हिरवा दिंडा आहे तर ह्याची भाजी करत नाही, पण जो लाल दिंडा वगैरे असतो त्याची मोठ्या प्रमाणात भाजी केली जाते. तर कसं असतं की अशा ज्या आपण भाज्या वगैरे करतो त्या आपण अगोदर त्या भाज्यांची माहिती घेतली पाहिजे. बघा, हा आहे लाल दिंडा. ह्या लाल दिंड्याची भाजी केली जाते. तर आपण ह्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. माहिती घेतल्यावरच आपण ह्याची भाजी केली पाहिजे. कारण कसं असतं, ह्या रानभाज्या असतात ते एकसारख्या दिसतात, त्यामुळे आपण भाजी करतेवेळी काळजी घ्यायची आहे की ही तीच भाजी आहे की वेगळी भाजी आहे. आता आपण दुसरी भाजी बघणार आहोत. ही बघा, ही आहे भारंगीची भाजी. तिला भारंगीची भारक्याची भाजी वगैरे पण असं ग्रामीण भागामध्ये बोलतात. म्हणजे ही जी फुलं वगैरे आहेत ते फुलांची पण भाजी केली जाते आणि ह्या पानांची पण भाजी केली जाते. पण काय करायचं आहे, आपण जेव्हा ह्या भारंगीची भाजी करतो तेव्हा ह्याची जी कोवळी कोवळी पानं असतात ती घ्यायची आहेत. कारण कसं, जून पानं वगैरे आहेत ती काही जास्त शिजत नाही, त्यामुळे जी कोवळी पानं किंवा ही बघा अशी ही फुलं वगैरे आलीत त्यांची आपण चांगल्या प्रकारे भाजी करायची आहे. म्हणजे आपल्या आरोग्यासाठी ही जी भारंगीची भाजी आहे ती आपण करायची. म्हणजे थोडीफार कडू असते पण चांगली असते. आता बघा, ही आहे चवळीचं केळफूळ. आता थोडे दिवस झाल्यामुळे ह्याचं कसं केळफूळ आता संपत आलंय, पण जेव्हा चांगल्या प्रकारचं केळफूल असतं तेव्हा ह्याची अतिशय उत्तम आणि चांगली चविष्ट भाजी केली जाते. ह्याच्या ज्या केळी असतात त्यामध्ये प्रचंड प्रमाणात बिया असतात. तर ही पण भाजी अतिशय चांगली आहे. हे बघा, ही दुसरी भाजी आहे टाकळा. म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला विविध ठिकाणी ही अशी टाकळा भाजी बघायला मिळते. म्हणजे आपण जिकडे बघू तिकडे टाकळाच भाजी असते. म्हणजे मोठ्या प्रमाणात ही टाकळा भाजी भेटते. तर ही पण आपल्या खाण्यासाठी अतिशय उत्तम भाजी आहे. तर पावसाळ्यामध्ये तुम्ही पण अशी भाजी करून पहा, तुम्हाला पण नक्की आवडेल. कारण कसं आहे, ह्या भाज्या आपल्याला फुकट भेटतात. म्हणजे बाजारातून काही विकत वगैरे आणायला लागत नाही. तर अशा फुकट भाज्या भेटतात, तर आपण त्यांचा चांगला आस्वाद घ्यायला पाहिजे. आता आपण बघणार आहोत दुसरी भाजी. हे बघा, ही जी भाजी आहे ती फोडशीची भाजी. फोडशीचं भाजीचं कसं असतं की ही भाजी आपल्याला ओळखायला यायला पाहिजे. कारण कसं, ह्या भाजीसारखं दुसरं एक गवत असतं ते सेम फोडशीच्या भाजीसारखं दिसतं. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी की नेमकी फोडशीची भाजी कुठली किंवा गवत कुठलं. कारण कधी कधी आपल्याला फसायला होतं की आपण ओळखायचं कसं की ही बाबा फोडशीची भाजी आहे किंवा हे गवत आहे. त्याचा मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवेन, त्याच्यातून तुम्हाला समजेल की नेमकी फोडशीची भाजी कुठली आहे. आता आपण बघू शकता की ही आहे तेरीची पानं. याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यासाठी, तो तुम्ही जरूर बघा. कसं आहे की ही जी तेरीची पानं आहे त्याचं चांगलं म्हणजे मोठ्या प्रमाणात भाजी होती. ही पण आपल्या घराच्या एकदम जवळ आहे. ही आहेत आलूवडीची पानं. ह्या आलूवडीच्या चांगल्या उत्कृष्ट खमखमीत आणि चांगल्या अशा चविष्ट अशा आलूवड्या होतात. त्याचा मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला काही टिप्स वगैरे मी ह्या आलूवडीबद्दल देणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने आलूवड्या चांगल्या प्रकारे बनवल्या जातात, त्या आपल्या आरोग्यासाठी पण कशा चांगल्या. म्हणजे कसं, वर्षाच्या 12 महिने हे आपल्याला आलूवडीची पानं आहेत ती बघायला मिळतात. त्यामुळे आपण कधी पण ह्या आलूवड्या करू शकतो. तर ह्या पण आपल्या एकदम घराच्या जवळ येतात. म्हणजे जास्त आपल्याला कुठे लांब जायला नको. कशा घराच्या जवळ अशा आपण चांगल्या भाज्या लावल्या तर त्या पण आपल्या आरोग्यासाठी चांगल्या आणि उत्तम असतात.
तर ही बघा कशी एकदम काळीभोर वगैरे पानं झाली आहेत, ती पण खाण्यासाठी एकदम मस्त असतात. तर आता आपण बघणार आहोत दुसरी भाजी. हे बघा, ही जी रानभाजी आहे तिचं नाव आहे काटला. तर ही जी काटला भाजी आहे ती पावसाळ्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. म्हणजे ही भाजी भरपूर महाग आहे. तुम्ही बाजारात विकत वगैरे घ्यायला गेलात तर 200-300 रुपये किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही दर असू शकतो. तर ही भाजी आहे ती मोठमोठ्या रानामध्ये किंवा अशा ह्या वेलीवरती आपल्याला बघायला मिळते. पण कसं होतं, काही ज्या वेली असतात त्या नर असतात, काही मादी असतात. तर त्या मादी वेली असतात तर त्याच्यावरती हे आपल्याला काटला बघायला मिळते. हे बघा, हे अशा प्रकारे काटला आहे. तर जसं काय कारल्यामध्ये बी असतं तसं ह्या काटल्यामध्ये बी असतं. तर आपण काय करायचं आहे, भाजी करते वेळी आपण त्यातलं जे बी वगैरे आहे ते काढून टाकायचं आहे व चांगली अशी चविष्ट आपली भाजी करायची आहे. आता आपण बघू शकता की ही आहेत रताळ्याची पानं. ह्या रताळीच्या पानांची पण चांगली भाजी केली जाते. म्हणजे आपण कसं रताळी वगैरे खातो, पण ही जी पानं वगैरे आहेत त्या पावसाळ्यामध्ये ह्या पानांची पण भाजी केली जाते. ही भाजी आपल्याला खायला पण एकदम उत्तम लागते आणि चविष्ट असते. म्हणजे तुम्ही पण अशी रताळ्याच्या पानांची भाजी करून पहा, तुम्हाला पण कसं नक्की आवडेल. तर आता आपण दुसरी एक भाजी बघणार आहोत, त्याचं नाव आहे भुईआवळा. म्हणजे ही जी भाजी आहे ती आपल्याला घराच्या जवळ दिसते. म्हणजे हे ओळखायचं कसं, की ह्याची जी पानं असतात त्या पानांच्या खाली एकदम जसे काही छोटे छोटे आवळे वगैरे असतात तसे दिसतात. मग आपण समजायचं आहे की ही जी भाजी आहे ती भुईआवळाची आहे. ही पण खायला वगैरे चांगली लागते. हे बघा, हे जे छोटे छोटे आवळे आहेत तर आपण समजायचं आहे की ही जी आपली भाजी आहे ती भुईआवळा. म्हणजे ह्याच्या प्रकारचे असे विविध झाडं वगैरे असतात, पण ह्याच्या पानांच्या पाठीमागे समजा आवळे वगैरे लागले तर आपण समजून जायचं आहे की ही आपली भुईआवळ्याची भाजी आहे. अशा विविध प्रकारच्या भाज्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटल्या. अजून पण नवनवीन भाज्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवीन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.